नमस्कार, मी रिसर्च अनॅलिस्ट अमित पांडे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, आज जे आहे निफ्टीची एक्सपायरी होती, मार्केटने कसा मोमेंटम केलं हे आज आपण बघणार आहे। आणि आजपासूनच आपला जे आहे अल्गो सॉफ्टवेअर आलेला आहे आणि आपण त्याला पेपर टेस्टिंगला लावलेला आहे। तर याच्या रिलेटेड मी तुम्हाला खूप दिवसापासून अपडेट देत होतो की मी काहीतरी एक मोठी गोष्ट घेऊन येणार आहे। तर येस, डेफिनेटली एक अल्गो सॉफ्टवेअर जे की मी जे पर्सनली ट्रेड करतो ते ट्रेड कसे प्लॅन करतो याच्यावर मी काही कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवलं होतं आणि त्याचा आजपासून आपण जे आहे पेपर ट्रेडिंग चालू करणार आहे। तर त्याचा रिझल्ट पण आपण एंड ऑफ द व्हिडिओला बघू की किती प्रॉफिट झाला आज त्याच्यामध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर लेट्स स्टार्ट विथ द व्हिडिओ। आज मार्केट गॅप अप ओपन झालं, ओपन झाल्याच्या नंतर खाली आला, थोडाफार वर गेला आणि येस इथे आपल्याला एक बॉलिंजर बँड सेटअप बघायला मिळाला। थोडंफार मार्केट खाली आला पण येस 270 येस्टरडेच्या हायपर्यंत आलं। त्याच्यानंतर मार्केट साईडवेज, दिवसभर मार्केट साईडवेज होतं आणि हे आपण ऑलरेडी ओळखलं होतं। सकाळी 9 ते 10च्या क्लासमध्येच आपण हे प्रिडिक्ट केलं होतं की आज मार्केटमध्ये काहीच मोमेंटम होणार नाही आणि मार्केट साईडवेज राहील। बिकॉज याचं रिझन काय होतं, ॲट द मनीचा कॉल आणि पुट जो आहे त्याच्यावर जे आहे टोटल प्रीमियम, कॉलचं प्रीमियम होतं 30 रुपये आणि पुटचं प्रीमियम होतं 40 रुपये। दोघांचं टोटल प्रीमियमच 70 रुपये होतं। तर आपण एक प्रेडिक्ट केलं होतं की याच्यापेक्षा जास्त मोमेंट होणार नाही आणि 23,300च्या जवळपासच मार्केट एक्सपायर होऊन जाईल आणि तसंच झालं। दिवसभर मार्केटमध्ये काही मुवमेंट नाही झालं आणि 23,300च्या जवळपासच मार्केटमध्ये एक्सपायरी झाली। याच्यासोबत लेट्स सी, आज आपल्याला एक ट्रेड आयडेंटिफाय झाला होता। आपल्या जे अल्गो सॉफ्टवेअर आहे त्या अल्गो सॉफ्टवेअरनी एक ट्रेड आयडेंटिफाय केला। कुठे आयडेंटिफाय केला, किती वाजता आयडेंटिफाय केला, ऑटोमॅटिक ट्रेड कसा एक्झिक्यूट झाला हे आपल्याला बघायचं आहे। इथे आपण बघू शकतो 16 जानेवारी आज 9:40 जवळपास आपल्याला एक ट्रेड आयडेंटिफाय झाला। 300 क्वांटिटी बाय केली 328ला। 23,600चा पुट जो 650चा पुट जो आहे तो 328ला बाय एक्झिक्यूट झाला। त्याच्यानंतर 9:55 बघू शकतो आपण अर्धी क्वांटिटी इथे एक्झिट झालेली आहे। 365ला प्रॉफिट बुक झालेला आहे 10% अप गेल्याच्या नंतर। आणि त्याच्यानंतर 10:53 इथे 394 रुपये 70 पैशाला 20% वर आपली पूर्ण क्वांटिटी जी आहे ती बुक झालेली आहे। इथे 300 क्वांटिटी बुक झाल्यामुळे ऑटोमॅटिक 150 क्वांटिटी इथे बाय करून टोटल पोझिशन स्क्वेअर ऑफ झाली। पण येस 329 पासून ते 395 पर्यंत जे आहे आपल्याला टार्गेट मिळालं। 330 पासून 395 पर्यंतचं टार्गेट, तर तुम्ही बघू शकता 65 पॉईंटचं टार्गेट, एक मोठं टार्गेट आपल्याला या अल्गो सॉफ्टवेअरच्या हेल्पनी आज पहिल्याच दिवशी बुक करायला मिळालं। टोटल प्रॉफिट तुम्ही बघू शकता पहिल्या दिवशी, आजपासून आपण याला पेपर ट्रेडिंगला लावत आहे आणि पहिल्या दिवशी 15,000 रुपयाचं प्रॉफिट जे आहे ते आपण या सॉफ्टवेअरच्या हेल्पनी करू शकलेलो आहे। या सॉफ्टवेअरला मी 1 मंथ पर्यंत जे आहे डेली व्हिडिओ बनवणार आहे। डेली मी तुम्हाला सांगेल प्रॉफिट होत आहे, लॉस होत आहे, काय होत आहे आणि आपण एक अपडेट ठेवणार आहे की याचा ॲक्युरेसी, याचा परफॉर्मन्स बघणार आहे। याच्यामध्ये अजून आपण ॲक्युरेसी वाढवणार आहे, अजून याला आपण स्ट्रॉंग आणि खूप स्ट्रॉंग बनवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण हे जे सॉफ्टवेअर आहे डेफिनेटली आपल्या यूजसाठी लॉन्चमध्ये आणणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि डेफिनेटली जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेतलं तर तुम्हाला डेली बेसिसला अपडेट मिळत राहतील की सॉफ्टवेअर कसा प्रकारे वर्क करत आहे आणि जेव्हा पण मी याला लॉन्च करेल त्याच्या रिलेटेड पण तुम्हाला जे आहे अपडेट्स याच चॅनलवर मिळतील। आता बघायचं आपल्याला उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकते। तर डेफिनेटली एक्सपायरी तर होऊन गेलेली आहे। आता मार्केटमध्ये काय होऊ शकते, तर 2 इम्पॉर्टंट लेवल आहे। एक आहे 23,270, याच्या खाली जर आला तर सेलिंग जी आहे ती कंटिन्यू होईल। 23,270च्या खाली मार्केट वीक राहील, सेलिंग कंटिन्यू होईल। वरच्या साईडला 23,400, याच्या वर जोपर्यंत मार्केट निघत नाही बाय करायची हिंमत करायची नाही आहे। 23,400च्या वरती मार्केट निघालं तर 23,650, 23,600 हे जे आहे आपलं टार्गेट असू शकते। तर 200 पॉईंट वरती 23,400च्या वर गेला तर 200 पॉईंट वरती मार्केट जाऊ शकते। व्हॉट इफ 23,270च्या खाली मार्केट आलं तर आपल्याला खालच्या साईडला 23,100 आणि 23,050 हे टार्गेट बघायला मिळू शकतात। इवन तुम्ही 23,150 आणि 23,050 हे 2 टार्गेट कन्सिडर करू शकता। तर खालच्या साईडला पण 200 पॉईंट मार्केट खाली पडू शकते, वरच्या साईडला पण 200 पॉईंट मार्केट वरती वाढू शकते। हे जे 130 पॉईंट आहे, ही जी आज रेंज बनलेली आहे, या रेंजला कुठल्या ना कुठल्या साईडला ब्रेक करायला पाहिजे। मार्केट एक्झॅक्टली मधात क्लोज झालेला आहे। तर एक तर 23,270च्या खाली गेलं तर 23,050 पर्यंत मार्केट खाली येऊ शकते
आणि 23,400च्या वर गेलं तर 23,600 पर्यंत किंवा 23,650 पर्यंत मार्केट वरती जाऊ शकते. तर या 2 लेवल्सकडे लक्ष ठेवा आणि याच्यासाठी रेडी राहा ट्रेड करायला. बाकी या सॉफ्टवेअर रिलेटेड मी तुम्हाला एवढंच सांगेल की आत्ता आपण फक्त आणि फक्त पेपर ट्रेडिंग करत आहे. या सॉफ्टवेअरच्या परफॉर्मन्सला आपण चेक करताय. आज आपण बघितलं पहिल्याच दिवशी आपल्याला एक चांगला मोठा प्रॉफिट 15,000 रुपयाचा प्रॉफिट याच्यात बघायला मिळाला. बट आपण मिनिमम 1 मंथ याला पेपर ट्रेड करणार आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये रिअल ट्रेड करणार आहे. याच्यावर रिअल मनीवर पण आपण एक फ्रंट टेस्टिंग करणार आहे आणि 1 मंथ पेपर टेस्टिंग आपण करणार आहे. दोन्हीचा रिझल्ट जेव्हा पॉझिटिव्ह येईल त्याच्यानंतर जे आहे मी हे सॉफ्टवेअर लॉन्च करणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी. तर डेफिनेटली त्या दिवसासाठी वाट पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा. म्हणजे जेव्हा पण मी अपडेट्स टाकेल तुम्हाला ते अपडेट्स मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त जणांसोबत आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.